नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून मस्त असा नाश्ता बनवूया। तर यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत। हे पोहे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे। तर यामध्ये भरपूर पाणी मी घालते। तर पाणी घालून 2 वेळा मी हे पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। सगळं पाणी काढून टाकलं। यानंतर यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे पाणी घालून पोहे असेच आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पोहे अगदी सॉफ्ट होतील 5 मिनिटात। तर इथे पहा 5 मिनिटांनंतर पोहे सॉफ्ट झालेत। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये त्याच कपाने 1 कप रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे चालेल, कारण आपण हे मिक्सरला फिरवूनच घेणार आहोत। यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं आहे। यामध्ये आता मी त्याच दह्याच्या कपाने 1 कप पाणी घातलं। थोडंसं हे मिक्स करून घेऊया। यामध्ये आता मी थोडंसं आलं आणि हिरवी मिरची घालते। तर साधारण अर्धा इंच आलं आणि 3 ते 4 मिरच्या यामध्ये मी घातल्यात। आता हे आपण वाटून घेऊया। तर इथे पहा हे वाटून घेतलंय, थोडंसं जाडसर आहे। हे मी बाउलमध्ये काढून घेतलंय। तर हे पहा हे असं घट्ट आहे। 1 कप पाणी यामध्ये आपण घातलं होतं। तर इतपतच हे आपल्याला घट्ट हवंय। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 छोटा चमचा इतकं मीठ घातलं। मीठ सुद्धा मिक्स करून घेऊया। आता हे पीठ आपण असंच बाजूला ठेवूया आणि आपल्या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूया। तर चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप ओलं खोबरं घातलंय। यानंतर 2 मोठे चमचे भाजलेली चण्याची डाळ घातली आहे। हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, जेवढं तिखट हवं त्या प्रमाणात। यानंतर थोडीशी चिंच घातली। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। चवीप्रमाणे इथे मीठ घातलं आणि पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली। चटणी बाउलमध्ये काढून घेतली मी। आता यावरती मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घातली आहे। चटणी तयार आहे। आता आपण नाश्ता बनवूया। तर या तयार पिठामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालते। तुम्ही 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता। यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ आता तयार आहे। आता इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि या प्लेटला मी आधीच तेलाने ग्रीस करून ठेवलं होतं। यामध्ये पीठ घालायचं आहे। 2 ते 3 चमचे पीठ यामध्ये मी घालते। यावरती थोडीशी लाल मिरची पावडर पसरवूया, फक्त दिसायला छान दिसावी म्हणून। आता इथे कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं। यामध्ये असा स्टँड ठेवायचा आहे। यावरती आपण जी प्लेट पीठ भरून घेतली होती ती ठेवायची आहे आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। तर इथे साधारण 10 मिनटं झालेत, आपण पाहूया। तर हे मस्त वाफवलं आहे। आता काढून घेऊया। तर हे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच हे काढून घ्यायचं आहे। तर इथे आता आपण हे काढून घेऊया। आधी याचे जे कॉर्नर आहेत ते काढून घ्यायचे आणि नंतर याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। तर इथे मी असे ट्रायंगल कट करते। तर इथे असं मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेतलं आहे। आता हे असंच तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता। आज आपण याला फोडणी देणार आहोत। तर इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली आहे। यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरं घातलं।
यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आहे यामध्ये आणि आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते 2 अशा उभ्या चिरून घेतल्यात मिरच्या। आता यावरती आपण जे ट्रायंगल तयार करून ठेवले होते ते घालायचे आहेत। फोडणीमुळे याला खूप मस्त अशी चव येते। आणि खूपच कमी तेलामध्ये अगदी खमंग असा हा नाश्ता तयार होतो। एका बाजूने याला आपण भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊया। तर आता साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर याला मी उलटून घेते आणि पहा मस्त रंग आलाय। आता याला आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। तर आता हे दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस झालंय, पाहू शकता रंग सुद्धा खूप मस्त आलाय। आता हे आपण काढून घेऊया आणि सर्व करूया चटणी बरोबर। तर इथे पहा आपला हा नाश्ता तयार आहे। अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो आणि चवीला तर खूपच मस्त लागतो। तर तुम्ही हा नाश्ता नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।